जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारे विश्वास व्यासपीठ शेगाव लाईव्ह. सरकार झुकले, शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळाला पहिला विजय. 5 दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनानंतर अखेर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपला संघर्ष तूर्त स्थगित केला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी 4 दिवसाचा अवधी मागितला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीचा मान राखत आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्यूस स्वीकारून अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. मात्र हा लढा संपलेला नाही, तर केवळ स्थगित करण्यात आला आहे, असा स्पष्ट इशारा देत तुपकर यांनी सांगितले. 4-5 दिवसात कर्जमुक्ती, पीक विमा आणि इतर मागण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर राज्यभर पुन्हा आंदोलन तीव्र छेडले जाईल. दरम्यान सलग 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केल्याने प्रकृती खालावल्याने रविकांत तुपकर यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 5 दिवसात आंदोलनाने राज्यव्यापी स्वरूप धारण केले होते. अनेक ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने आणि विविध प्रकारची आंदोलने झाली. त्यामुळे वाढता जनक्षोभ आणि तुपकर यांच्या प्रकृतीची गंभीर स्थिती पाहता सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. आता सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमधील बैठकीकडे संपूर्ण राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून पुढील 4 ते 5 दिवस शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25 चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो. आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो. 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी. पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल.